की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. मी असा पहिल्या रांगेत बसलो होतो, असं धुळीचे लोट उठले होते. मी उठलो आणि मी मागे पाहिलं. मी म्हटलं असं आत्ता काय झालं. एखाद्या माणसाचं मोठेपण कळेपर्यंत आपल्याला ती येडच वाटायला लागतं. अरे कोण आहे येडं, असं होतं ना आपल्याला. तर ते वहिनी जरा चहा टाका वगैरे सगळं झालं. सिच्युएशन अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंशी म्हणजे जिजाऊंशी संवाद साधतायत. हे वाक्य माझ्या आयुष्यात अभिनेता म्हणून मी पहिल्यांदा शिकलो होतो. मला लोक म्हणतात की अहो काम करताना, बोलताना किंवा कविता सादर करताना तुमचे उच्चार खूप चांगले आहेत. तर माझ्या बाबांनी जे माझ्याकडून पाठ करून घेतलं, जे मला शिकवलं, त्याच्यामुळे मला बोलता छान येतं काम करताना असं लोक म्हणतात. मी अजून म्हणत नाही. मी माझ्या आईच्या मांडीवरती बसलो होतो. मी अचंबित झालो. मी माझ्या आईला म्हणलं, अगं आई, स्टेजवरती दिसणार हे सोफा, टी व्ही, कपाट, घड्याळ सगळं आपल्या घरातलंच आहे. सुख असताना काय कुणी चिकटतो हो आपल्याला. पण 2 मागता 4 मिळती, सुख असता सोबती. सत्कारातल्या शालीचं महत्त्व मला आज इतकं पटलंय. आजपर्यंत असं वाटायचं या शाली का देतात, त्याचा काय उपयोग आहे, त्या घरात पडून राहतात. पण आज जे काही त्याचा उपयोग मला कळाला. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. संकर्षणजी, व्याख्याते, अभिनेते असं मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्याला म्हणणं म्हणजे मला असं इतकं तोंडात मारल्यासारखं होतं आमच्या परभणीच्या भाषेत. कारण मला अजूनही घरी गेल्यानंतर शंक्या चपला मागं काढून ठेव ही ऐकायची इतकी सवय आहे. परभणीत गेल्यावर तर करिअरमध्ये जेवढा आपण कमवतो ते एका क्षणात पाण उतारा करून परभणीमधला शंक्या कधी कादराबाद प्लॉटमध्ये फिरायला लागतो ते कळत नाही. हे सगळं होतं. पण अशा वेळेला व्याख्याते, संकर्षणजी, अभिनेते आणि त्यांनी हे केलंय ते केलंय असं म्हणायला लागलं की मला खूप दडपण येतं. तर हे ठीक आहे, हे दडपण जरा बाजूला सरूया. मावशी, तुम्ही फार छान निवेदन करताय केव्हापासून कार्यक्रम. अरे हसायला काय झालं. माझ्या सख्ख्या मावशीचं नाव स्वाती म्हणून मी त्यांना स्वाती मावशी असं म्हणालो. तुम्ही स्वाती मॅडम, तुम्ही फार सुंदर निवेदन करताय. माझी सख्खी मावशी, तिचं नावही स्वाती आहे आणि ती दिसतेही तुमच्यासारखी, म्हणून मी तुम्हाला आदराने मावशी म्हणालो. गैरसमज करायचं काही कारण नाही. आज खरं तर स्वानंद सर इथे मंचावरती बसलेले आहेत. त्यांना खूप महिन्यांपासून मला ऐकायचं होतं. मी त्यांच्याविषयी फक्त ऐकून होतो, भेटलोही पहिल्यांदाच. भेटल्या मला त्यांचा खूप हेवा वाटला. मी खूप जळलो आतल्या आत, जेलसी फील केली. का तर ते माझ्यापेक्षा छान बोलू शकतात म्हणून नाही, देवाने त्यांना किती छान केस दिलेत. माझं प्रकरण सध्या वेगळ्या मार्गाला आहे, त्याच्यामुळे असं वाटलं की यांचे असं आणि थोडे घेऊन जावी की काय घरी. पण ठीक आहे, देव त्यांना त्याही बाबतीत शब्द श्रीमंतीसारखी केसांची श्रीमंती देव आणि ती अबाधित राहू अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया. आज आलेल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना, ज्येष्ठांना, मोठ्यांना, पहिल्या रांगेत आहेत, मागे आहेत, अशा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. तुमचं जेवढं काम आहे, कर्तृत्व आहे, तेवढं माझं वय आहे. अजून तसं मी लहान आहे. लग्न लवकर झालं आहे माझं, वाघ सर. पण लग्न ठीक आहे, म्हणजे आता चुका होतात ना आपल्याकडून, त्याच्यात काही नव्याने सांगायची काही गरज नाही. माझं मूळ गाव आहे परभणी. तसे आम्ही आंबेजोगाईचे आहोत, पण परभणीत माझं शालेय शिक्षण आणि कॉलेज वगैरे सगळं झालं. आज मी आत्ता ही सगळी चित्रफीत पाहत होतो कैलासवासी भाऊंच्या आयुष्यावरती, आणि मला खूप राहून असं वाटलं की या एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मला भेटता का नाही आलं, जो सामान्यांमधला सेलिब्रिटी होता. मी या कार्यक्रमाला किंवा या संस्थेत यायला 3 वर्ष उशीर केला असं मला फार मनापासून वाटलं. कारण त्यांची भेट घेतली असती तर कदाचित मी अजून वेगळा पद्धतीने प्रोग्रेस करू शकलो असतो. असं हे व्यक्तिमत्व होतं, किंबहुना आजही ते आपल्यात आहेत असं आपण मानूया. किती सुंदर. पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला अजून एक वाटलं, त्यात ती फ्रेम पाहिल्यावर अजून वाटलं, बघा शेवटी मी नट आहे वाघ सर. नटाला कायम आपल्याला मिळणाऱ्या भूमिकांची हाव असते. मला हे काम मिळावं, मला ते काम मिळावं. आणि मला मनापासून असं वाटलं की कैलासवासी भाऊंचा फोटो पाहून की त्यांच्या आयुष्यावर जर कधी सिनेमा आला, मी थोडं वजन कमी केलं ना, मी त्यांच्या नक्की भूमिकेला सूट होईन आणि न्याय देईन असं मला फार मनापासून वाटलं. हो की नाही? कारण ते सरळ नाक, त्यांचे साधे डोळे. माझी आई मला म्हणते तुझं नाक सरळ आहे, तुझे डोळे खूप साधे आहेत. तर माझ्यातल्या नटाने तेही हेरलं की खरंच कैलास, कारण त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जीवनचरित्र, त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, त्यांची माणसं जोडण्याची कला, त्यांचा हा परिवार खरंच एखाद्या सिनेमापटापेक्षा काही कमी नाही आहे. हे पाहताना मला राहून वाटलं. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांच्याविषयी माहिती घेतल्यानंतर मला एक फार छान ओळी सुचतात की वायदे करीती हजारो, पाळणारे शोधतो.
वायदे बोलतात खूप, वायदे करीती हजारो, पाळणारे शोधतो, माणसाला माणसागत मानणारे शोधतो. बोलणारे वायदे करीती हजारो, स्वानंद सर, वायदे करीती हजारो, पाळणारे शोधतो, माणसाला माणसागत मानणारे शोधतो. बोलणारे भेटले, ऐकणारे भेटले, बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो. आणि सगळ्यात महत्वाची ओळ की 2 मागता 4 मिळती, सुख असता सोबती. सुख असताना काय कोणी चिकटतो हो आपल्याला, पण 2 मागता 4 मिळती, सुख असता सोबती, दुःख दिसता ही जरासे, थांबणारे शोधतो. वायदे करीती हजारो, पाळणारे शोधतो. तर मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खरं तर आपण म्हणतो की एखाद्या माणसाचं खूप मोठं काम असलं. आज मी वाघ परिवाराचं, वाघ कुटुंबाचं हे काम पाहिलं. मी आज परफॉर्मिंग आर्ट्सच्या कॉलेजलाही जाण्याची मला संधी मिळाली. मी याही कॉलेजमध्ये बरंच फिरलो. पण वाघ परिवाराचा या सगळ्या क्षेत्रांमध्ये सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला खरंच माझं मन धजावतं आणि मला आनंद होतो. कारण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे ते फार कमालीचं आहे आणि फार निस्वार्थी भावनेने केलं आहे. चला आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. उद्याचे आपण, उद्याचे आम्ही आणि उद्याचे तुम्ही. काय बोलायचं स्वानंद सर? खरंच आदर्श आपल्या समोर आहेत. कारण ज्या पद्धतीने बघा, साधी गोष्ट आहे, आपण काय पेरतो ते उगवतं. हे आपल्याला या संस्थेतून येताना सुद्धा मला शिकायला मिळतंय. वाघ सरांकडे पाहून शिकायला मिळतं. मी परभणीचं आहे हे सांगण्यामागचं कारण असं की लहानपणी एकदा मी 4-5 वर्षांचा असताना एका रंगमंदिरात गेलो आणि पडदा बाजूला झाला. मी माझ्या आईच्या मांडीवरती बसलो होतो. मी अचंबित झालो. मी माझ्या आईला म्हणलं, अगं आई, स्टेजवरती दिसणारं हे सोफा, TV, कपाट, घड्याळ सगळं आपल्या घरातलंच आहे. तर माझी आई मला म्हणाली, थोडं थांब बाळा, जो माणूस येईल तोही आपल्या घरातलाच आहे. मी म्हणलं म्हणजे? ती म्हणे तुझा बापच काम करतो. तर मला माहितीच नव्हतं की बँकेतली नोकरी सांभाळून माझे बाबा उत्तम अभिनेते सुद्धा आहेत. त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की आपण पण अभिनय करावा की काय. मग बाबा मला म्हणाले की आपण मध्यमवर्गीय आहोत. बघा, उद्याच्याकडे जाताना आज किती महत्त्वाचा असतो. आपण आयुष्यात काय करतो, आपण काय करायला पाहिजे, आपल्या डोक्यातून काय बाहेर येतं, याला सर्वस्वी जबाबदार आपलं बालपण. आपण काय जगलोय, आपण काय झिरपवलंय आणि आपल्यामध्ये काय आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. आज आपण काय जगतोय हाच आरसा आहे उद्या आपण काय करणार आहोत त्याचा. दुसरं काहीच नाही आहे. प्रत्येक क्षण ही पेरणी आहे. आजही कुठल्या कार्यक्रमाला जाताना मला स्वानंद सर मानधनच ठरवता येत नाही. लोक म्हणतात तुम्ही किती पैसे घेणार. मी म्हणतो मला कळत नाही. मग कुणाला तरी सांगायला लागतं मला पैसे सांगा वगैरे. तर आमचे बाबा मला कायम हे शिकवतात की कधीही लक्षात ठेव, जोपर्यंत तुला असं वाटत नाही की तू एक जागा हासिल केलेली आहेस, तिथपर्यंत पोचलायस, तोपर्यंत प्रत्येक क्षण, प्रत्येक काम, प्रत्येक ठिकाण हे पेरणीचं काम आहे. दुसरं काहीच नाही. ही पेरणीच पुढे आपल्यासाठी मोठा वटवृक्ष होऊन आपल्याला सावली देईल असं माझं मत आहे. तर मी माझ्या आईच्या मांडीवरती बसताना बाबांचं काम पाहिलं. त्यांना म्हटलं मला पण तुमच्यासारखा अभिनय करायचा आहे. तर ते म्हणाले आपण मध्यमवर्गीय आहोत, आपण शिक्षण आधी पूर्ण केलं पाहिजे. मी म्हटलं करू ना मग ते पण साईड बाय साईड. ते म्हणे येडा आहे काय, साईड बाय साईड अभिनय करायचा, शिक्षण महत्त्वाचं ठेवायचं. मग ते बँकेत असतानाही त्यांनी मला पूर्णवेळ अभिनय करायची संधी दिली. पण त्यांनी मला पहिल्यांदा जे शिकवलं, मला लोक म्हणतात की अहो काम करताना, बोलताना किंवा कविता सादर करताना तुमचे उच्चार खूप चांगले आहेत. तर माझ्या बाबांनी जे माझ्याकडून पाठ करून घेतलं, जे मला शिकवलं, त्याच्यामुळे मला बोलता छान येतं काम करताना असं लोक म्हणतात. मी अजून म्हणत नाही. तर मला तेव्हा मी 6-6.5 वर्षांचा होतो. जरा 2 वर्ष पुढे सरकली गाडी. माझ्या बाबांनी मला पहिली भूमिका दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची बालपणीची भूमिका मला त्यांनी करायला लावली. मी 1ली-2रीमध्ये होतो आणि असंच खूप शाळेमध्ये गॅदरिंग सुरू होतं. हेच दिवस होते थंडीचे आणि बाबांनी मला बाल शिवाजींची भूमिका दिली. घराघरामध्ये नाही का आपण मुलांना शिवाजी महाराज करतो, काहीतरी करतो, जिजाऊ करतो, अशा सगळ्या गोष्टी. मग बाबांनी आमच्या एक वाक्य पाठ करून घेतलं. आता वाक्य पल्लेदार होतं, वाक्य पाठही झालं, पण सादर करताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची इतकी भीती वाटत होती. एकतर त्यांनी मला, मी अगदी छोटासा होतो, एक मोठी तलवार आणून दिली. ती तलवार माझ्या उंचीपेक्षा 1.5 फूट जास्त. कुठून आणली होती काय माहीत. मी चालताना ती स्टेजवर खाली घासत होती. म्हटलं अहो बाबा हे जड आहे. मला म्हणाले हेच घेऊन काम करायचं. मग त्या रुद्राक्षांच्या माळा आणल्या, जिरेटोप आणला, दाढी लावली, सगळं केलं आणि मला त्यांनी वाक्य शिकवलं. मी म्हटलं बाबा पण वाक्य विसरलो तर ते म्हणाले मी असा डाव्या बाजूला उभा असेन विंगेत. माझा पहिला परफॉर्मन्स.
मी असा उभा होतो, विंगेमध्ये बाबा होते आणि मी प्रत्येक वाक्यानंतर त्यांच्याकडे बघायला लागलो आणि ते जे करतायत त्याच्यावरून मला ते वाक्य आठवायला लागलं आणि मी पुढे बोलायला लागलो. सिच्युएशन अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंशी म्हणजे जिजाऊंशी संवाद साधतायत. हे वाक्य माझ्या आयुष्यात अभिनेता म्हणून मी पहिल्यांदा शिकलो होतो. आणि संवाद होता की माँसाहेब, आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य. बघा, मी लहान ते हातवारे आपण पाठ करतो ना, हे 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 असं करतो ना सगळं, मला ते हातवारे लक्षात होतं की बाबांनी आपल्याला काय करून दाखवलं हे माझं पाठ झालं होतं. पण ते त्या वेळेला करणं हे फार गरजेचं होतं. मी घाबरत स्टेजवरती गेलो, घशाला कोरड पडली होती, पण माझं पहिलं काम, माँसाहेब आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य. गनिमांच्या ताब्यात असलेल्या त्या कोंडाण्यावर मराठ्यांचा ध्वज फडकावा हे आपले स्वप्न साकार केल्याशिवाय माँसाहेब या शिवबाला आता झोप येणार नाही. पुढचं वाक्य लक्षात नाही. शिवाजी महाराजांनी विंगेत पाहिलं, म्हणजे मी विंगेत पाहिलं. आमचे बाबा म्हणाले, ही रात्र सरायच्या आत, की लगेच ही रात्र सरायच्या आत. पुढे विसरलो. आत पाहिलं, बाबांनी कोंडाण्याची दारं अशी उघडून दाखवली. ही रात्र सरायच्या आत कोंडाण्याची कवाड अशीच उघडून दाखवू तरच भोसल्यांची अवलाद म्हणून घेऊ. तानाजी मालुसऱ्यांसारख्या मराठ्यांच्या मनस्वितेचे मानदंड पराक्रमाच्या वेळी पंचप्राणांची पर्वा न करता प्रयत्नांचीच पराकाष्ठा करणारे परमवीर जीवाचे जोडीदार असताना माँसाहेब या कोंडाण्यावरच काय, पण हिंदुस्थानातल्या यच्च यावत गडावर मराठ्यांच्या विजयाची पताका फडकल्याशिवाय राहणार नाही. असं वाक्य मी सादर केलं आणि आत्ता तुम्ही वाजवल्या त्यापेक्षा जास्त टाळ्या तेव्हा वाजल्या होत्या, कारण तेव्हा मी लहानही होतो. त्या टाळ्या वाजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रडायलाच लागले. मला कळलंच नाही आत्ता घडलं काय, हे आपण असं काय केलं म्हणून आत्ता लोक टाळ्या वाजवत आहेत हे मला कळतच नव्हतं. मला फक्त एवढं माहिती होतं की आपल्या बाबांनी काहीतरी पाठ करून घेतलंय, त्याच्याप्रमाणे आपल्याला वेशभूषा दिली आहे, ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी हात वारे करून आपल्याला ते म्हणायचंय आणि याच्यानंतर काय होईल ते बघू. हा माझा पहिला परफॉर्मन्स झाला. लोकांनी उभं राहून, शाळेतले विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका टाळ्या वाजवल्या आणि आमच्या बाबांना एवढं भरून आलं, ते असे धावत आले. त्यांनी मला असं कडेवरती घेतलं आणि मला म्हणाले, खूप छान केलंस. विश्वास ठेवा, त्या क्षणी मी ठरवलं होतं की आपल्याला व्हायचंय तर फक्त अभिनेता व्हायचं, दुसरं काहीच व्हायचं नाही. कारण ह्या टाळ्या वाजण्याचा एक आनंद वाटत असतो. ह्या टाळ्या घेण्याची एक लत लागलेली असते, एक व्यसन असतं, त्याची एक नशा वाटते. तुम्हाला मी आवडावं ही एवढी भूक आहे ना की त्या भूकेपुढे कुठलीच भूक काही नाही. तुम्हाला मी ऐकवावं म्हणजे चांगलं काहीतरी सांगावं, तुम्ही माझं नाटक बघायला तिकीट काढून यावं, ही जी भूक आहे ना ती इतकी मोठी आहे की तीच आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला कामाला येते. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं, आमच्या आईबाबांना फार हाऊस होती. मी मुद्दाम उद्याचे आपण सांगताना मुद्दाम मागे जातोय, कारण मागचं कसं रिफ्लेक्ट होतं हे मला तुम्हाला सांगायचं, जे माझ्या बाबतीत मी अनुभवतो. आमच्या आईबाबांना फार हाऊस होती, परभणीमध्ये कुठलाही कार्यक्रम झाला की कलाकार जेवायला आपल्याचकडे आला पाहिजे. मी म्हणलं, काय जोर आहे यांना, मला काही कळत नाही, पण ते घेऊन यायचे. बरं, आईलाही, आता आमची आईसुद्धा घरामध्ये स्वयंपाक करताना इतका सुंदर करायची. एकदा एक म्हातारा माणूस आमच्याकडे असंच दुपारी आले. मला माहिती नाही ते कोण आहेत, ते आपण लहान असतो ना, आपल्याला असं वाटतं कोणीतरी आले, बाबाच्या ओळखीचे आहेत वगैरे. तो दुपारी बाबा म्हणले, संध्याकाळी 7 वाजता यांचा कार्यक्रम आहे. म्हणलं, असू द्या ना, आपल्याला काय करायचं, आपण आपल्या टिवल्या बावल्या धिंगाणा वगैरे सगळं चालू. तर ते आले, टक्कल बिक्कल पडलं होतं, असे मागे केस होते. म्हणले, कोण आहे ते, काय सादर करणार आहेत, मला खूप प्रश्न पडले होते. मी तेव्हा एक 8-10 वर्षांचा असेल. तर दुपारी ते आमच्याकडे जेवले, आईने छान स्वयंपाक वगैरे केला होता आणि झोपले. 2-2:30 वाजता झोपले. तो खोलीतून तराटर गोरण्याचा आवाज. म्हणलं, अहो बाबा, कोण पाहुणा आलाय, एवढं पोटभर जेवले, संध्याकाळी कार्यक्रम, यांचं काय आहे. बाबा म्हणजे, तसं बोलू नये रे पागल, ते मोठे म्हणलं, ओके ठीक आहे. 2-2:30 वाजता ते झोपले. 4-4:30ला उठले. वहिनी चहा टाका वगैरे, त्यांची ती अशी केस उडवायची स्टाईल. म्हणलं, कोण, म्हणजे आपल्याला ते वाटत राहतं ना की म्हणजे एखाद्या माणसाचं मोठेपण कळेपर्यंत आपल्याला ते येडच वाटायला लागतं, रे कोण आहे येडं, असं होतं ना आपल्याला. तर ते वहिनी जरा चहा टाका वगैरे सगळं झालं. मी पाहतच राहिलो, व चहाही पिला, असा बशीमध्ये फुरक्या बिरक्या मारत. म्हटलं, काय कार्यक्रम आहे, काही कळत ना. संध्याकाळी 7 वाजता त्यांचा कार्यक्रम. ते परत गाडीत समोर बसले, चला वेळ झाली. आमचे बरं ऑल्टो, बरं का, 5 सीटर ऑल्टो. बाबा आमचे गाडी चालवायला, बाजूला ते
मागे आमचे आजी आजोबा, माझी आई, आईच्या मांडीवर माझी मोठी बहीण, आजीच्या मांडीवर धाकटा भाऊ आणि आजोबाच्या मांडीवर मी, म्हणजे मागे 6 जण. गाडीत कॅपॅसिटी 5ची, त्यातले मागेच जास्त 6, समोर माझे बाबा चालवायला, मागे हे. गेलो 7-7:30ला नूतन विद्या मंदिरचं प्रशालेचं ग्राउंड होतं. सगळं असं भरलं होतं, 4-5 हजार लोक आले होते. तीच व्यक्ती एक छोटंसं उपकरण घेऊन मंचावरती आली आणि ते म्हणाले, नमस्कार, या नाटकाचे लेखक प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, दिग्दर्शक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि सादर करते लक्ष्मण देशपांडे. नाटकाचं नाव वऱ्हाड निघालं लंडनला. मी हे ऐकलं आणि आत्ता जशा तुम्ही टाळ्या वाजवल्यात ना, विश्वास ठेवा त्यांच्या त्या एंट्रीला आणि 3 वेळेला स्वतःचंच नाव वेगळ्या पद्धतीने सांगण्याच्या लकबीला, स्टाईलला 3 ते 4 मिनिट लोक फक्त टाळ्या वाजवत होते. मी असा पहिल्या रांगेत बसलो होतो, असं धुळीचे लोट उठले होते. मी उठलो आणि मी मागे पाहिलं. मी म्हटलं, असं आत्ता काय झालं? विश्वास ठेवा त्यांच्या त्या एंट्रीला 3 ते 4 वेळेला वन्स मोर आला. ते 3 ते 4 वेळेला विंगेत गेले, 3 ते 4 वेळेला ती शाल घेऊन आले. परत तेच, नमस्कार, या नाटकाचं, बरं ते उपरणच प्रॉपर्टी, फक्त उपरण आणि समोरचे 3 माईक. या नाटकाचे लेखक प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, दिग्दर्शक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि सादर करते लक्ष्मण देशपांडे. नाटकाचं नाव वऱ्हाड निघालं लंडनला. या क्षणांनी मला न कीक बसली आहे. मला असं वाटतं की उद्या जेव्हा मी एखादी गोष्ट सादर करण्यासाठी मंचावरती येईन तेव्हा सांगावं लागू नये की आज आपल्याकडे संकर्षणजी आलेले आहेत आणि ते व्याख्यान देणार आहेत आणि वाजवा टाळ्या. काहीच गरज नाही. संकर्षणजींनी यावं, संकर्षणजींनी काहीतरी बोलावं आणि तुम्हाला मनापासून असं वाटावं की अरे याच्या बोलण्यावरती आपण टाळ्या वाजवाव्या. ही भूक आहे आणि ही न थांबणारी, न शमणारी भूक आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज मी भाऊंचाही जेव्हा परिचय वाचत होतो, ही समाजासाठी काहीतरी करण्याची भूक आहे. ती आगच पाहिजे आणि ती आग अशी काडेपेटीच्या काडीसारखी लावली आणि आग अशी नाही, ती आगच पाहिजे. ती अशी तेवतच राहिली पाहिजे. ती सतत प्रत्येक रोम रोम असा म्हणला पाहिजे की मला सादर करायचंय, मला परफॉर्म करायचंय, मला काम करायचंय. आता मी ॲक्टर होतो. आता खूप आपल्याकडे आजकाल व्हायरल खूप गोष्टी होतात. आता मी ॲक्टर होतो, आता मी ॲक्टर होतो असं म्हणून ॲक्टर नाही होता येत, असं म्हणून फार तर फार व्हायरल होता येतं. ॲक्टर व्हायला आणि खूप काळ तुम्ही लोकांना आवडायला काहीतरी घेऊन यावं लागतं. त्याच्याशिवाय कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठेपण मिळत नाही. माझंही नट म्हणून स्वप्न आहे की माझं नाव आणि नंतर जावं. आणि काशीनाथ घाणेकर आणि प्रशांत दामले, तसं नाटकामध्ये आणि संकर्षण कराडे व्हावं असं मलाही वाटतं. मला हेही वाटतं की माझ्या नाटकाचा बोर्ड लागला की तुम्ही अशी लांब रांग लावावी तिकिटाच्या बारीवरती. मला हेही वाटतं की हे काम करत असताना उद्या तुम्ही 50 वर्षांनी 60 वर्षांनी जरी मला भेटलात तरी तुम्ही म्हणाल की अरे संकर्षणजींचे पाय अजूनही जमिनीवरतीच आहेत, ते तसेच आहेत रे, डोक्यात हवा जाऊ नये, गतची बाधा होऊ नये. हेही मला वाटतं. या वाटण्याविषयी मी मध्यंतरी काहीतरी मगाशी स्वानंदजी म्हणत होते की तुमची न ऐकलेली अशी एखादी कविता आहे का, तर ती मुद्दाम तुम्हालाच ऐकवतो सर. की अभिनेता कसा जन्माला येतो किंवा अभिनेत्याला काय वाटत असतं. फक्त ही कविता जर तुम्हाला पटली, आवडली आणि तसं व्हावंसं वाटलं तर कवितेच्या शेवटी टाळी वाजवून तथास्तु म्हणायला विसरू नका, कारण त्याच्यावरती माझा पुढचा प्रवास, उद्याचा संकर्षण ठरणार आहे. बघा, मी असं लिहिलं होतं की अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला. थोडी थोडकी आग नाही, ती खूप अंतर्बाह्य असायला लागते. अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. या जातीला स्वतःची अनेक रूप बघता येतात, चढून रंग एका जन्मी अनेक जन्म जगता येतात. तिन्ही त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो. कलाकार आपल्या धुंदीत असतो असं आपल्याला नेहमी म्हणतात. तिन्ही त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो, एक नट देवाकडे सांगतो काय मागतो की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं. सगळे चांगले रूप आपल्याला मिळावे असं वाटतं ना, की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं, अनुभवानं माझं नाव आणि नंतर जावं.
माझं काम दिसण्याची ही जादू व्हावी न्यारी, माझ्या नावे लांब असावी तिकिटावरची बारी. मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली. हेही वाटत असतं बरं का मनापासून, की मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली, पाऊल पडता मंचावरती कडा अडून मग टाळी. मी हसवता खळखळून मग एकच हसू पिकावं, माझ्या डोळा पाणी येतात त्यांनी हळूच टिपावं. माझी कामे माझी कीर्ती बरीच दशक टिकावी, न येवो तो दिवस की जेव्हा गची बाधा व्हावी. म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो, तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो. तर ह्या नटाची सुद्धा ही स्वप्न आहेत, ही भूक आहे, ही आग आहे. पण हे फॉलो करत असताना आपण कुठून आलोय, आपल्याला कुठे जायचंय आणि आपल्या हातात काय आहे याचा विचार खूप मनापासून करायला लागतो. मला फार आठवतं ते देहू रोडचं, देहू गावामध्ये मी MBA करत असताना मला महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाच्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली 2008 साली. तिथे आम्हाला परीक्षक होते महेश मांजरेकर आणि सुप्रिया बेळगावकर. त्यांनी असे सांगितलं की तुमची ओळख जरा वेगळ्या पद्धतीने करून द्या. बरं, तिचं सिलेक्शन झालं आणि तेव्हा नेमकी माझी MBAची परीक्षा होती. मी आमच्या घरी बाबांना फोन केला, म्हटलं बाबा मला MBAची परीक्षाही आहे आणि उद्या मुंबईत बोलवले. ते म्हणाले ठीक आहे आपण करूया. मी म्हटलं काय परीक्षा ना? ते म्हणे नाही मुंबईला जा. मी म्हटलं बाबा पण तुम्ही इथे 80,000 रुपये डोनेशन भरलं आहे. ते म्हणाले ही जाणीव तुला आहे ना, मग तू अभिनयच कर, म्हणजे किमान ह्या जाणीवेने तरी तू अभिनय नीट करशील. तू जर विसरला असतास की मी 80,000 रुपये डोनेशन भरलंय, तर मला भीती वाटली असती की रे तिकडे जाऊन टाइमपासच करेल. पण तुम्हाला माहिती आज शिक्षण संस्थेमध्ये मला बोलायला बोलवलंय. पण मी फर्स्ट इयरला 4 विषय माझे ATKT राहिले होते. मी BSc कॉम्प्युटर करत होतो. 4 विषय घेऊन सेकंड इयरला गेलो तर सेकंड इयरचे 5 राहिले. 5 आणि 4 9 विषयात नापास झालो होतो स्वानंद सर मी. शेवटी रविशंकर झिंगरे म्हणून आम्हाला फिजिक्सला एक सर होते, ते माझ्या बाबांचे मित्रही आहेत. तर त्यांनी एकदा मला पॅथॉलॉजी आपली ती लॅब असते ना फिजिक्सची लॅब, ती सगळी रिकामी झाल्यावर मला ते म्हणले जरा तू एकटाच थांब. मला वाटलं आपल्याकडून खूप प्रॅक्टिकल वगैरे करून घेतात काय की. तर मी घाबरलो जरा. म्हटलं काय सर काय राहिलं का प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल नाही म्हणले, थेरी राहिली, जरा समोर बस. मी म्हटलं झालं काय? ते न परेशान झाले. त्यांनी असं डोकं बिकत सोडलं. मला म्हणे अरे मूर्खा 9 विषय राहावे का बे? आमच्या परभणीच्या भाषेत बे मायला वगैरे असं म्हणतात ना सहज. आमचे बाबा आमच्या ताईला दाखवायच्या कार्यक्रमातही म्हणले होते मायला फोडान सुपारी. ते पाहुणे चिडले होते, ते म्हणे मायला बैठक मोडेपर्यंत गेलं होतं. शेवटी सांगावं लागलं की अहो ते मायला सहज म्हणतात. ते म्हणे अहो कुठेही म्हणा निवान, व्यायासमोर ते म्हणू नका ना, मायला फोडा सुपारी असं म्हणतात का काय कुठं. तर बे मायला हे आमच्याकडे खूप सहज येऊन जातं. तर मला म्हणले अबे तुझे 9 विषय राहिले ना बे. मला म्हणे तू, म्हणलं सर मला ना असं करावंसंच वाटत नाही. ते म्हणे तू पागल आहे काय, बापानं 35,000 रुपये फीस भरली ना. मला सांग तू एखाद्या पिक्चरला गेलोस किती रुपये तिकीट आहे बाल्कनीचं? तेव्हा 40 रुपये होतं. म्हटलं आमच्या परभणीला 40 रुपये आहे सर आपल्या परभणीला. तर ते म्हटले मग तू अर्ध्यातूनच पिक्चर नाही आवडला तर परत येतोस का? म्हटलं नाही येत. मी म्हटलं, ते म्हणाले का? मी म्हटलं अहो सर 40 रुपये भरले ना. मग ते म्हणे येड्या बापानी 35,000 रुपये भरले ना, मग ते भरलेत म्हणून तरी नीट शिक ना. मला इतकं ते जिव्हारी लागलं. पण दुर्दैवाने कर्मधर्म संयोगाने त्याच वेळेला राज्यनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी आली आणि आमचं नाटक अंतिम फेरीला गेलं होतं. मी म्हटलं आता काय करावं. पण तुम्हाला खरं सांगतो ते 3-4 महिने मी इतकं मन लावून काम केलं नाटकातही आणि शिक्षणातही की 3rd इयरला बरं का वाघ सर, 3rd इयरला माझी अख्खी डिग्री डिस्टिंक्शनमध्ये मी काढली आणि त्या वर्षी मला राज्यनाट्याचं रौप्य पदक मिळालं. तर मुद्दा असा की ते सगळं विसरून केल्याशिवाय काही उद्या नीट होत नाही आणि त्या सगळ्याची जाणीव असल्याशिवाय काही उद्या नीट होत नाही. आजही कुठलंही काम सुरू करताना, कुठलंही शूटिंग सुरू करताना नाटकाला 3 बेल होतात. दुसरी बेल झाली की पहिला फोन मी माझ्या वडिलांना करतो, बाबा प्रयोग सुरू करतोय. आत्ताही चालत असताना बाबा आता कार्यक्रम सुरू होतोय. ते म्हणतात मन लावून कर. कारण काय, आपण कुठून आलोय, आपण कुठे जाणार आहोत आणि आपल्याकडे काय आहे याच्यावरतीच आपला उद्या ठरणार आहे. आणि हे कुठल्याही वयाला लागू आहे, कुठल्याही वयाला जरुरी नाही की आपण शिक्षण घेत असतानाच हे फॉलो केलं पाहिजे, अभिनय क्षेत्रातच केलं पाहिजे. 2008 साली जेव्हा ती स्पर्धा आली तेव्हा महेश मांजरेकर आणि सुप्रियाताई पिळगावकर होत्या परीक्षक. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची ओळख वेगळ्या पद्धतीने करून द्या. आता आपल्याला काय येत होतं,
काहीच नाही. मी तेव्हा नवीन नवीन गेलो होतो मुंबईमध्ये. पण मी विचार केला की आपला प्रवास आपण ह्या मगाशी ज्या म्हणाला ना, जगात जर्मनी, भारतात परभणी, आपण कुठून आलोय त्याचा जरा अंदाज घेऊया आणि काहीतरी सादर करायचा प्रयत्न करूया. त्या स्पर्धेमध्ये डॉक्टर निलेश साबळे होता, त्यांनी निळू भाऊंचा आवाज काढला, भरत जाधव सरांचा आवाज काढला, त्याचं सिलेक्शन झालं. आपलं नाशिकचा अभिजित खांडकेकर होता, त्याचं सिलेक्शन झालं. अनेक जण होते, त्यांचं सिलेक्शन झालं. माझं सिलेक्शन, ते म्हणाले काहीतरी वेगळी ओळख करून द्या, तरच आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाऊ. त्यावेळेला मी माझी मुंबईतली पहिली वहिली कविता सादर केली आणि मग माझं सिलेक्शन झालं. त्या कवितेमध्ये माझं नाव, गाव, पत्ता, पाणी सगळं कोंबायचा मी प्रयत्न केला. त्यांना म्हटलं, सर वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, बाबांकडून जो वारसा आला की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. उमजेल असेच काव्य लिखाण, अन सप्तसुरांची जाण आहे. रंगभूमीत श्वास माझा, अभिनयातही प्राण आहे. मग आता स्पर्धा झी मराठीची होती, त्यांचंही कौतुक करणं आलं. म्हणजे हात चुकला माझा, त्यांचंही कौतुक करणं आलं असं म्हणायला पाहिजे, हो की नाही. पुढे असं लिहिलं की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. उमजेल असेच काव्य लिखाण, अन सप्तसुरांची जाण आहे. रंगभूमीत श्वास माझा, अभिनयातही प्राण आहे. झी मराठी चालविते ही अभिनयाची नवी पर्वणी. गावोगावी आले कुणी, गेले कुणी, टिकले कुणी, गाव माझे सांगतो ऐका जरा ओळी तुनी. फार पूर्वी बोलले कुणी, जगात जर्मनी, भारतात परभणी. दिली ठोकून ओळख. पण लक्षात होतं की आपल्याकडे काय आहे, आपण काय सादर करू शकतो. आणि मग ते म्हणले, हां हे जरा काहीतरी वेगळं प्रकरण आहे, याचं सिलेक्शन करा. पण मग हे वेगळे पण दाखवा. आणि आता काय आहे, मला नेहमी असं वाटतं, मी नेहमी विचार करतो की आपल्याकडे उद्या काय आहे. पूर्वी आपण नेहमी ऐकायचो, असं म्हणायचो की 2 डगरीवरती पाय ठेवू नये, तोंडावर पडायची वेळ येते. पण आजचा काळ बदललाय असं मला फार प्रामाणिकपणे असं वाटतं. आज 2 नाही, 4 नाही, 5ही डगरींवरती पाय ठेवले तरी कमी आहे. कुणी सांगितलं होतं अभिनय करायला मुंबईत गेलेल्या संकर्षणला व्याख्यानाचे पैसे मिळतील म्हणून? असंही असतं ना. बघा, तुम्ही कुठलं दुकान उघडलंय, कधी कधी तेही महत्त्वाचं असतं आणि तुमच्या दुकानातून कुणाला काय हवंय हेही महत्त्वाचं असतं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात काम करा, काहीतरी पॅरलल पाहिजे. आमचे प्रशांत दामले नेहमी म्हणतात की आता मी एक दुकान उघडले आणि याच्यामध्ये मी फक्त साबणच ठेवणार, तर साबणाचंच गिराईक होईल. त्याचा काय उपयोग आहे? कोणीतरी शॅम्पू न्यायला येतं, कोणीतरी दूध न्यायला येतं, कोणीतरी गहू न्यायला येतं. तसं मुंबईत गेल्यानंतर मला मुंबईने हे शिकवलं की इथे काम करत असताना मी फक्त अभिनयच करीन. या कक्षा माझ्या मी जर आखूड ठेवल्या तर माझ्याकडे येणारं कामही आखूडच राहील. तुम्ही निवेदन करता का? हो मी निवेदन करतो. तुम्ही गाणं लिहिता का? हो मी गाणं लिहितो. तुम्ही कविता करता का? तो हो मी कविता करू शकतो. तुम्ही दिग्दर्शन करता का? तो हो. आज आपल्या दुकानामध्ये काय जास्त ठेवता येईल याचा विचार आपण केलाच पाहिजे आणि हे शोधलं आपण पाहिजेच, तरच आपल्या उद्या दुकानामध्ये कोण गिऱ्हाईक येईल हे ठरणार आहे. लोकांना असं वाटतं की नाट्य क्षेत्रामध्ये काय ग्लॅमर आहे, नाटकामध्ये काय पैसा आहे. पण विश्वास ठेवा, मी गेली 5-6 वर्ष मन लावून फक्त नाटकात काम करतो आणि माझं काहीही अडत नाही. आजही जेव्हा कोथरूडला किंवा बालगंधर्वला किंवा इथे कालिदासला प्रयोग लागतो आणि मी माझ्या गाडीतून येतो, लोक उभे असतात, अरे संकर्षण कराडे ते नाटकवाले आलेत. नाटकामध्ये सुद्धा ग्लॅमर आहे, पण तुम्हाला तुमच्यातलं काय द्यायचं आहे, तुम्हाला तुमच्या दुकानात काय काय वस्तू ठेवायच्या आहेत याचं छान ऑर्गनाईज करता आल्या पाहिजेत आणि ते उद्या आपल्याला कामाला येणार आहे असा माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे आज मी फक्त या प्रमाणामध्ये कुठल्या गोष्टी काढायच्या आहेत याचं मी आत्ता भान ठेवलेलं आहे किंवा ठेवावं असं मला वाटतं. एक व्याख्यान किंवा आज या कार्यक्रमात मी खरं तर कधी व्याख्यानाला गेलो नाही, माझी पहिलीच वेळ आहे. ह्याला मी बोलतोय त्याला व्याख्यान म्हणतात का? मला वाटत नाही. तुम्ही म्हणाला तर तुमचा मोठेपणा. पण मुद्दा असा की आज जर आपल्याला कोणी एका वेगळ्या कामासाठी बोलवतंय तर त्याचं प्रमाण किती असावं. म्हणजे मला परवा मी आत्ता स्वानंद सरांना सांगत होतो, एका इंटरव्ह्यूमध्ये मला प्रश्न विचारला की संकर्षण सर तुमचं आम्ही नियमवाटी लागू 3 तासाचं नाटक पाहतो, जे तुम्ही लिहिलंय, ज्यात तुम्ही काम पण करता, पण नाटकाच्या शेवटी जेव्हा प्रेक्षक उभे राहतात आणि तुम्हाला म्हणतात की सर एखादी कविता ऐकवा, तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यातल्या अभिनेत्याच्या इमेजवरती तुमच्यातल्या कवीची इमेज हावी झाली? तर मी त्यांना असं म्हणलं, हे बघा 50 नाही 100ही रुपयाची पाणीपुरी खाल्ली तरी फुकटातली सुकीपुरी मागणाऱ्यांचा आपला देश आहे. त्याच्यामुळे 1000 काय 2000चंही तिकीट काढून तुम्ही नाटक पाहिलं तरी सर एक कविता असं लोक म्हणतातच. त्याला करायचं काय? पण
पण ठीक आहे, उद्या जर लोक असं म्हणले नाही नाही त्याच्या नाटका बिटकाला काही जाऊ नका, अभिनय ठीक आहे, कविता चांगलं करते, तर धोक्याची सूचना आहे. पण तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही नाही त्याचं नाटकही पाहायला पाहिजे, त्यांनी चांगलं लिहिलं, काम चांगलं करतोय आणि तुमच्या नाटकालाही गर्दी होत असेल आणि मग तुम्हाला एखादा काम कवितेचं एखादं काम बोलण्याचं मिळत असेल तर हरकत नाही. याचं प्रमाण मी ठरवलंय की असे कार्यक्रम किती करायचे आणि नाटकातलं काम किती करायचे, कारण ते ठरवणारे की उद्या माझी इमेज तुमच्या मनात काय असणार आहे. त्याच्यामुळे आज तुमच्याकडे जे आहे त्याला पर्यायी काय जोड देऊ शकतो याचा आपण कायम सातत्याने विचार करायला पाहिजे. मी करतो आणि मी करण्याचा प्रयत्न करतो, इथून पुढेही करत राहीन. नाशिक शहरामध्ये येऊन तर मला आज फार आनंद झाला आहे. मध्यंतरी मी नाशिकवरती सुद्धा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता की 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर 10वे, वनवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर 10वे, वनवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे. शंकराचा वास जिथे पर्वत तो ब्रह्मगिरी, उगवते मातीत याच स्वर गंगा गोदावरी. असं हे इतकं सुंदर शहर आहे. इथे वेगवेगळ्या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला येता येतं, इतकं छान वाटतं कालिदासमध्ये प्रयोग करताना. पण हे काम करत असताना लिखाणाचं, अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं प्रमाण परत एकदा मला ठरवायला लागतं. हे काम करत असताना मी मुंबईमध्ये आजपर्यंत कधी वेळा चुकवल्या नाहीत. वेळ चुकवणं एक फार कर्मदरिद्रीपणाचं लक्षण आहे असं मला फार मनापासून वाटतं. आता तुम्ही म्हणाल आजचा कार्यक्रम तर उशिरा सुरू झाला, पण ते माझ्यामुळे नाही झाला, मी दुपारपासून आलेलो आहे. कधी कधी जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.